Hello, welcome to Education Hub. Today we are study about the vitamins. म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत विटामिन्स. ओके, विटामिन म्हणजे काय? तर विटामिन म्हणजे जी आपल्या बॉडीला कमतरता असते ती आपल्याला एखाद्या इन्ग्रेडियंटमधून किंवा एखाद्या कंटेंटमधून जे आपल्याला भेटतं ते म्हणजे झालं आपलं विटामिन्स. ओके, तर विटामिनचे किती टाईप आहेत, विटामिन कोणत्या कोणत्या टाईपमधून कोणतं कोणतं विटामिन भेटतं किंवा त्याची डेफिशियन्सी आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट किती ते आपण सर्व पाहूयात. ओके, तर चला पाहूयात आपण विटामिन्स. तर विटामिनमध्ये आपण B1 विटामिनपासून सुरुवात करतो आहे. तर विटामिन B1ला म्हणतो आपण थायमिन. त्याच्यानंतर थायमिन आपल्याला कशातून भेटतं, तर फिश, नट, फ्रूट आणि एग्स. आणि त्याच्यातून आपल्याला जी डेफिशियन्सी आहे विटामिन B1ची, म्हणजे जी आपल्या बॉडीमध्ये विटामिन B1ची कमतरता भासली आपल्या बॉडीला, तर आपल्याला जो डिसीज होतो तर तो बेरी डिसीज आहे. त्यानंतर जे फंक्शन आहेत ते ATP प्रोडक्शन करतात. त्याच्यानंतर प्रॉपर नर्व फंक्शन हे जे आहे हे त्याचं वर्क आहे. आणि जी आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट आहे विटामिन B1ची ती आहे 1.4 mg. त्यानंतर येतं विटामिन B2. विटामिन B2 हे सुद्धा वॉटर सोल्युबल आहे. याला आपण म्हणतो रायबोफ्लेविन आणि त्याला अजून एक नाव आहे येलो रेस्पायरेटरी एन्झाईम. त्यानंतर आपल्याला रायबोफ्लेविन कशातून भेटतं, ग्रीन व्हेजिटेबल, मिल्क, मीट आणि एग्स. याची डेफिशियन्सी आहे इचिंग अँड बर्निंग ऑफ आय, ऑइली स्किन, डायजेशन डिस्टर्बन्स आणि आपली जी माउथची टेस्ट आहे ती सोर आणि आपले जे लिप्स आहेत ते क्रॅक होतात विटामिन B2ची कमतरताचं भासली आपल्याला तर. त्यानंतर याचं फंक्शन आहे एनर्जी प्रोडक्शन. आपलं जे विजन आहे ते गुड पाहिजे. यामध्ये जे स्किन आहे आपली ती मेंटेन पाहिजे, म्हणजेच की आपली स्किन ड्राय, ऑइली किंवा म्हणजे वॉटर कंटेंट जे आहे ते आपल्या स्किनला कमी नाही पडलं पाहिजे याची दक्षता घेतं. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ प्रोटीन मेटाबॉलिझम. ओके, त्यानंतर विटामिन B2ची रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीला 1.6 mg. त्यानंतर येतं विटामिन B3. विटामिन B3लाच आपण म्हणतो नियासिन. नियासिन म्हणलं आपल्याला कशातून भेटतं, मिल्क आणि लिग्युमस. त्यानंतर याची डेफिशियन्सी आहे वॉमिटिंग, डिप्रेशन, फेटिग्यू, हेडॅक आणि नर्वसनेस. ओके, त्यानंतर त्याचे फंक्शन आहेत इम्प्रूव्ह सर्क्युलेशन, म्हणजे जे आपल्या बॉडीतलं सर्क्युलेशन जे आहे ते प्रॉपर होण्यासाठी आपली विटामिन B3चं वर्क आहे. त्यानंतर नर्वस सिस्टीम मेंटेनन्स, जे आपली नर्वस सिस्टीमचं वर्क आहे ते प्रॉपर झालं पाहिजे किंवा त्याचं फंक्शन जे आहे ते प्रॉपर परफॉर्म झालं पाहिजे. ओके, त्यानंतर विटामिन B3ची जी रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीला ती आहे 1.8 mg. त्यानंतर आहे विटामिन B4. विटामिन B4लाच आपण ॲडेनिन असं म्हणतो. तर ॲडेनिन आपल्याला भेटतं हनी, ॲलोवेरा आणि बेरीबेरीज. त्यानंतर यामध्ये प्रॉपर 2 डिसीज आहेत जर विटामिन B4 आपल्या बॉडीला कमी पडलं तर, ते आहे पार्किन्सन आणि अल्झायमर. त्यानंतर येतं विटामिन B5. विटामिन B5ला आपण पॅन्टोथेनिक ॲसिड असं म्हणतो. तर आपल्याला B5 भेटतं फ्रूट, मीट आणि लिग्युमस. याची डेफिशियन्सी आहे हेडॅक, पेन इन जॉईंट आणि फॅगिटी. याचं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ एनर्जी आणि याची रिक्वायरमेंट आहे 6 mg. त्यानंतर आहे विटामिन B6. विटामिन B6लाच आपण पायरिडॉक्झिन असं म्हणतो आणि पायरिडॉक्झिन हे आपल्याला चिकन, पीनट्स, सोयाबीन आणि ओट्समधून भेटतं. याचं जे फंक्शन आहे ते आहे प्रोडक्शन ऑफ RBC. नर्वस सिस्टीम फंक्शन हे प्रॉपर असलं पाहिजे. आपली जी इम्युनिटी आहे तीसुद्धा प्रॉपर असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे सोडियम आणि फॉस्फरस आहे ते सुद्धा बॅलन्स करण्याचं काम हे B6 करतं. आणि B6ची डेफिशियन्सी आहे वीकनेस जाणवतो आपल्याला यामध्ये जर B6ची कमतरता भासली तर, नर्वसनेस, डर्मॅटिस आणि जी रिक्वायरमेंट आहे ती 2 mg आहे. म्हणजेच जी आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट असते B6ची ती 2 mg आहे. त्यानंतर आहे विटामिन B7. विटामिन B7लाच आपण बायोटीन असं म्हणतो. त्यानंतर त्याचे सोर्सेस आहेत मीट, एग्स, सोयाबीन आणि फ्रूट. त्याची डेफिशियन्सी आहे नॉझिया, डिप्रेशन आणि हॅल्युसिनेशन. तर इथे काही जणांना माहिती नसेल हॅल्युसिनेशन म्हणजे काय. तर हॅल्युसिनेशन म्हणजे आपल्याला भास होणे. तुम्ही तिथे साईडला एका मराठीत लिहून घेऊ शकता, कारण का नंतर लक्षात राहतं नाही राहतं. नोट डाऊन केलेलं कधीही चांगलं. त्यानंतर त्याचे फंक्शन आहेत
सॉरी इथे हेल्थ नव्हतं पाहिजे, तर आपण हेल्थ हा वर्ड खोडूयात. ओके, तर प्रोडक्शन ऑफ केमिकल, जे आपल्या बॉडीमधलं केमिकल प्रोडक्शन आहे, जसं की इन्सुलिन, हे काम प्रोडक्शनचं काम करतं B7. आणि B7ची जी आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट आहे ती आहे 0.15 mg. ओके, त्यानंतर येतं B9. आता तुम्ही म्हणताल B8 का नाही घेतलं मॅम, तर B9 घेण्याचं कारण हेतू आहे की B7 नंतर B8 हा विटॅमिन येत नाही. ओके, म्हणजे तो विटॅमिन्सच नाही आहे. त्यानंतर अजून 2 विटॅमिन आहेत, ते की B10 आणि B11, हे 2 विटॅमिनसुद्धा नाही. B9 नंतर आपण डायरेक्टली B12 हा विटॅमिन स्टडी करणार आहोत. तर आपण आता घेतला आहे B7 नंतर B9 हा विटॅमिन घेतला आहे आपण. तर विटॅमिन B9लाच आपण फॉलिक ॲसिड असं म्हणतो. तर आपल्याला फॉलिक ॲसिड हे नट, ग्रीन व्हेजिटेबल, लिव्हर आणि मीटमधून आपल्याला भेटतं. त्यानंतर याची डेफिशियन्सी आहे कन्फ्युजन, ॲनेमिया, डायरिया. आणि त्याचं जे फंक्शन आहे ते सिंथेसिस करतं न्यूक्लिक ॲसिडला. प्रॉपरली जे न्यूक्लिक ॲसिडचं सिंथेसिस आहे ते B9मध्ये होतं आपल्या बॉडीतलं. त्यानंतर याची रिक्वायरमेंट आहे 200 मायक्रोग्रॅम. त्यानंतर आहे B12. जसं की मी सांगितलं तुम्हाला, काही विटॅमिन येत नाहीत, तर विटॅमिन B1 B7 हे बरोबर आहेत. त्यानंतर विटॅमिन B8 सोडून B9 नंतर 10 आणि 11 सोडून डायरेक्ट B12 विटॅमिन्सची स्टडी आहे. तर विटॅमिन B12 म्हणजे काय, तर विटॅमिन B12लाच आपण सायनोकोबालामाइन म्हणतो. सायनोकोबालामाइन आपल्याला फिश, एग्स, मीट आणि लिव्हर यामधून भेटतं. त्यानंतर डेफिशियन्सी काय याची, ब्लाइंड लूप सिंड्रोम इन गट्स. त्याच्यानंतर ॲनेमिया आणि माउथ अल्सर ही जी आहे ही डेफिशियन्सी होते जर B12ची कमतरता भासली तर आपल्या बॉडीला. त्याच्यानंतर B12चं फंक्शन काय आहे, तर प्रोडक्शन ऑफ RBC, त्याच्यानंतर प्रॉपर नर्व फंक्शन, हे जे आहे हे B12चं काम आहे. त्यानंतर त्याची रिक्वायरमेंट आहे 1 मायक्रोग्रॅम. विटॅमिन सी इथपर्यंत जे आहे ते विटॅमिन B1 विटॅमिन Cपर्यंत सगळे वॉटर सोल्युबल आहे. तर विटॅमिन Cलाच आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हणतो. त्यानंतर सोर्सेस फ्रूट, टोमॅटो, स्वीट पोटॅटो, लेमन आणि ऑरेंज. डेफिशियन्सी आहे डेंटल प्रॉब्लेम, म्हणजे विटॅमिन C हे गम रिलेटेड आहे आणि याचं फंक्शन आहे आपले जे गम्स आहेत ते हेल्दी कसे राहतील हे काम आपलं विटॅमिन C करतं. त्याच्यानंतर याची रिक्वायरमेंट जी आहे ती आहे 60 mg. आत्तापर्यंत जे आपल्याला पाहिले विटॅमिन C ते आहेत वॉटर सोल्युबल, इथून फॅट सोल्युबल चालू होत आहेत. तर विटॅमिन Aलाच आपण रेटिनॉल असं म्हणतो. तर रेटिनॉल आपल्याला बटर, फिश, कॅरेट, कोर्ड लिव्हर ऑइल, फिश ऑइल आणि इग्स योक यातून भेटतं. आणि याच्यामध्ये याची जी डेफिशियन्सी आहे नाईट ब्लाइंडनेस, म्हणजे रातांधळेपणा, आपली जी स्किन आहे ती डार्क पडती आणि जे केरोटिनायझेशन आहे ते पण विटॅमिन Aमध्ये होतं. आणि याचं फंक्शन जे आहे नॉर्मल विजन जे आहे आपल्याला, म्हणजेच की आपल्याला चांगलं पाहता येणं, कोणाला लांबचं दिसत नाही, कोणाला जवळचं दिसत नाही, हे याची जी कमतरता भासते आपल्याला ती म्हणजे विटॅमिन Eची कमतरता असते आपल्या बॉडीमध्ये. तर जे काम आहे याचं विटॅमिन Aचं ते आहे मेंटेन ऑफ नॉर्मल विजन. त्याच्यानंतर इम्युनिटीसुद्धा इन्क्रीज करण्याचं काम हे विटॅमिन Aच करत असतो. त्यानंतर आपल्या जी रिक्वायरमेंट आहे ती आहे 800 mg, म्हणजे आपल्या बॉडीला ही टोटली विटॅमिन Aची रिक्वायरमेंट जी आहे ती 800 mg आहे. आता पहा तुम्ही, कसं होतं, काही जणांना ग्रीन व्हेजिटेबल आवडत नाही, बाहेरचं फास्ट फूड आवडतं, जसं की पिझ्झा, बर्गर. तर मी सांगते, आता काही जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, बट इट्स ओके. आपण पॉईंट हा पाहतो आहे की तुम्ही बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही जे घरातले फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत किंवा इग्स आहेत, जर तुम्ही हे खाल्लं तर याच्यातून तुम्हाला खूप सारे विटॅमिन्स भेटतील. एवढंच सांगण्याचा हेतू होता माझा. तर नेक्स्ट विटॅमिन आपण पाहतो आहे विटॅमिन D. विटॅमिन Dलाच आपण कॅल्सिफेरॉल असं म्हणतो. आणि विटॅमिन D हे आपल्याला सनलाईट, फिश लिव्हर ऑइल, कोड लिव्हर ऑइल
इग्स योक ह्यातून भेटतं. आणि विटॅमिन डीची जर कमतरता आपल्या भासली तर आपला हेअर जे आहेत ते लॉस होतात, मसल पेन होतं, मूड स्वेलिंग होतात आणि हायपरटेन्शन होतं. त्यानंतर फंक्शन आहे बोन मिनरलायझेशन आणि विटॅमिन डीची रिक्वायरमेंट आहे 5 मायक्रोग्रॅम. त्यानंतर आहे विटॅमिन ई. विटॅमिन ईलाच आपण टोकोफेनॉल असं म्हणतो. टोकोफेनॉल आपल्याला इग्स योक, फिश, सनफ्लावर ऑइल आणि कॅबेज ह्यातून भेटतं. त्यानंतर डेफिशियन्सी आहे डायजेशन प्रॉब्लेम, चेस्ट पेन आणि फंक्शन आहे अँटीऑक्सिडंट आणि रिक्वायरमेंट आहे 10 mg. त्यानंतर विटॅमिन के. विटॅमिन के म्हणजेच काय? विटॅमिन के म्हणजे आपलं जे क्लॉटिंग सिस्टीम जे आहे, आपलं ब्लड क्लॉट होतं किंवा जे हेवी ब्लड सर्क्युलेट होतं ते म्हणजे आपलं विटॅमिन ए आहे. विटॅमिन एलाच आपण फायलोक्विनोन असं म्हणतो. सोर्सेस आहे चीज, इग्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. डेफिशियन्सी आहे ब्लड इन युरिन, ब्लड इन स्टोल, ब्लिडिंग इन गम, हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. त्यानंतर फंक्शन मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, क्लोट करायचं काम करतं. रिक्वायरमेंट आहे आपल्या बॉडीला 10 मायक्रोग्रॅम. तर इथे आपण विटॅमिन्स संपलेले आहेत. आपले टोटल विटॅमिन्स आपण स्टडी केलेत 13. तर बी आपण कोणते कोणते विटॅमिन्स स्टडी केले? फर्स्ट आहे वॉटर सोल्युबल विटॅमिन. वॉटर सोल्युबल विटॅमिनमध्ये B1, B2, B3, B4, B5, B6, B7. B7 नंतर डायरेक्ट आपण पाहिलं विटॅमिन B9 नंतर B12 आणि विटॅमिन सी. हे सर्व जे आहेत हे वॉटर सोल्युबल आहेत. त्यानंतरचे जे विटॅमिन पाहिले फॅट सोल्युबल आहेत तेच आहेत विटॅमिन ए, विटॅमिन ई, विटॅमिन के आणि विटॅमिन डी. पुढे हे जे 4 विटॅमिन्स आहेत हे फॅट सोल्युबल आहेत. हे टोटल जे पाहिलेत आपण हे 13 विटॅमिन्स होते. आपल्या बॉडीमध्ये टोटल 13 विटॅमिन आहेत. त्यानंतर जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे आपले एज्युकेशन हब आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारचा कंटेंट भेटला जाईल. भेटेल तुम्हाला सर्व प्रकारचा कंटेंट. जर तुम्हाला कोणता कंटेंट किंवा कोणता असा टॉपिक आहे जो अवघड जात असेल तर मला कमेंट करा. मी त्यावरती तुम्हाला प्रॉपर जे तुम्हाला कंटेंट हवा आहे तो तुम्हाला मी प्रॉपर व्हिडिओ त्याचा प्रोव्हाइड करेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण का ते म्हणतात ना, ज्ञान हे वाटल्याने वाढतं, तसंच आहे इथे. ओके, तर परत एकदा सांगते तुम्हाला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक नवीन कंटेंटसोबत. ओके, थँक्यू.